अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोकां चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळ वेडे सोडले. फळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, येथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्याने. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वइच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणोनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळप्पानी केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. त्यांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी परम ज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोकां चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही, आता जावोनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली काणी, हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखांतुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायांची. खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळूनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोद तृतीयोध्याय गोढ हा. श्री अक्कलकोट नगर प्रवेश.